कर सागर वाडकर सचिव विशाल भांडे आपल्या सोबत आहेत. मी भोर तालुक्याला क्वार्टर फायनलसाठी आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे, त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष संदीप पारख आणि सर्व पदाधिकारी आणि यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट. चला, आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला इथे सुरुवात होते. सायन्स फार्मा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज किरण, आशेचा किरण घेऊन इथे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश आणि कपिल, हे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येतात. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे, सन्मानात्मक चेंडू इथे खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात झाली तिसऱ्या मॅचला. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येमध्ये जी सुरुवात केली जाते, गणेशच्या बॅटमधून धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. धावसंख्या होते ती 1. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कपिल यांना, किरण यांना. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली आहे. आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय कपिल, इथे मात्र सुरेख गोलंदाजी. वा, प्री क्वार्टरचं म्हणजे नॉकआउट स्टेजचं काहीसं दडपण प्रत्येक खेळाडूला असतं. इथे देखील आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण किरण याची पाहतोय. आशेचा किरण चांगली गोलंदाजी इथे हाताळतोय. फुल्लर लेनचा चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे पहिलं सुरू. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. 4 चेंडूंमध्ये त्या 2 धावा आहेत. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू गणेश यांच्या बॅटमधून येतोय. सुरेख देखना फटका, क्रिकेटचं सौंदर्य. चौकार 4 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 6 धावा. सुरेख फटकेबाजीला इथे सुरुवात केलेली आहे गणेशांनी. पुन्हा एकदा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान एकच धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय शिवाजी गदादे. संघाचे संघमालक देखील आहेत आणि प्रामुख्याने एक अष्टपैलू म्हणून या संघामध्ये आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतात. स्वतःवरती इथे भरोसा ठेवलाय, स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि इथे गोलंदाजी मार्कवरती देखील ते सज्ज झालेत. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांच्या विरोधात इथे गोलंदाजी हाताळण्यासाठी 8 धावा इथे आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय कव्हरच्या दिशेने एकेरी धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. जे हे दुसरं षटक सुरू आहे. अजूनही संयमानेच फलंदाजी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे स्विंग अँड मिस. शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. धावसंख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड.
विदाउट लॉस. पुन्हा एकदा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा झाल्या. दुसरं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू कपिलसाठी. धावसंख्या होते ती 11 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगलीच गोलंदाजी होते. दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलंय. 11 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि इथे षटकार आहे. 6 धावा. धावसंख्या होते ती 17 धावा. बघा षटकारासाठी जो ट्रान्स वाजवला ना त्यामध्ये आपले मान्यवर शिवाजी गदादे यांचंच नाव आहे आणि त्यांच्याच विरोधात षटकार ठोकून काढलाय. म्हणजे अगदी डायलॉग मॅच झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. चला 20 मिनिटं आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. 20 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण झाली पाहिजेत. खेळाडूंना मी या सूचना का देतोय, आता अशी सिच्युएशन आहे की इथे पेनल्टी घेणं तुम्हाला परवडणार नाही. शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 षटकांमध्ये ठेवावा लागेल. पंच तुम्हाला सातत्याने सूचना देतात, परंतु माझंही देखील काम आहे प्रत्येक खेळाडूला ते कळलं पाहिजे. चेंडू इथे गेल्यानंतर लगेच आपण मॅचला सुरुवात करायची. अजिबात वेळ काढायचा नाही. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमित गायकवाड. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. आणि हे दोन्ही संघ जरी आपण पाहिले ना तर दोन्ही एकाच भागातील आहेत. धनकवडी भागातीलच आहे. त्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे. 19 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे तिसरं सुरू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने धाव घेतली जाते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने संयम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशीच फलंदाजी होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक विस्फोटक फलंदाज. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. किती झाले? 22 धावा झाल्या. पुन्हा एकदा म्हणावं तसं प्रॉफिट टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. पुन्हा एकदा एकेरीच धाव इथे घेण्याचा प्रयत्न असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 24 धावा. ड्रिंक टाइम.
चला ड्रिंक टाइम फक्त विदिन 1 मिनिटाचा आहे. गोळा होताना विचार करा की आपल्याला 20 मिनिटामध्ये ओव्हर संपवायचे आहेत. ड्रिंक टाइम पंचांनी दिलेला नाही, आयोजकांनी इथे कळवलंय की एक तरी षटक ड्रिंक टाइम राहू द्या तिथे गेम प्लॅनिंग करण्यासाठी, म्हणून तो आहे. नाहीतर पंच तर तुम्हाला पाणीच देणार नाही. थोडं सहकार्य करा, पटपट खेळा. 20 मिनिटामध्ये आपल्याला 5 षटकं इथे पूर्ण करायची आहेत. 6वं षटक आपल्याला 20 मिनिटाच्या पुढे जर का सुरू होत असेल तर पंच लगेच पेनलाइज करतील. धन्यवाद. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू डीप कव्हरमध्ये खेळला जातोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, फेकी करण्यामध्ये लागलेला उशीर आणि त्यानंतर 2 धावा. धावसंख्या होते ती 26 धावा. सव्वीस धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक, चौथं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? शिवाजी गदादेसर इथे आपण पाहतो लॉंगॉनच्या भूमिकेत. 1च धाव इथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या होते ती 27 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होतोय. गणेश बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5 ची सुरुवात होईल. 27 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 चौथं षटक आपण पाहिलं तर 3.3 चेंडूंचा खेळ झालाय. 27 धावा इथे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अमित, संघाचा संगनायक. इथे फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला इथे मात्र चकवून चेंडू जातोय सीमारेषा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. 1 फलंदाज बाद, 33 धावा. इथे पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न. इथे चुकीचा कॉल. फलंदाज इथे धावबाद. कपिल इथे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान टॉस का बॉस या अनुषंगाने प्रत्येक कर्णधारासाठी, विजयी कर्णधारासाठी इथे एक आकर्षक असं LED वॉच जे आपल्याला लाभलं, तेच गोलंदाजी मार्कवरती शिवाजी गदादे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहेत. स्ट्राईकला असेल तो अमित, नॉन स्ट्राईकला आहे तो नवीन आलेला बॅटर अमन. आणि धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 34 धावा झाल्यात. 34 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 24 बॉलमध्ये 34 झाल्यात. षटक क्रमांक इथे 5 ची सुरुवात. पहिला चेंडू. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. आता तुम्ही एकदा रिव्हर्स स्वीपला फिरले ना तर तुम्हाला बॅट फिरवावीच लागते. तुम्ही वेल्लेप करू शकत नाही. म्हणजे असं झालं की चेंडू चाललाय आणि त्यांनी फार बारकाईने बघितला की तो कसा चाललाय. तो चाललाय तो निर्धावच आहे. पुढचा चेंडू. षटक क्रमांक मैदानामध्ये 5व्याची सुरुवात इथे निर्धाव चेंडूने झाली आहे. इथे बॅटची एज. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाईल. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. लेमन कट, चायनीज कट इथे आपण पाहतोय. चेंडू बॅटवरती ज्या वेळेस ब्रश झाला ना आतल्या बाजूला चेंडू लागला बॅटच्या आणि त्या दरम्यान एक धाव आरामात पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. प्रदीप सर आज फार खुश आहेत. मॅच जिंकल्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये आपण दाखल झालोय. विजय संघाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागतं. जो चांगला खेळणार त्याचं कौतुकच होतं. जो खराब खेळतो त्यावरती आपण चर्चा, त्यावरती दोष प्रतिहल्ले इथे केले जातात. पुढचा चेंडू. बिग हिटचा प्रयत्न. इथे मात्र तो प्रयत्न फसतोय. काय गोलंदाजी इथे केली जाते. म्हणजे आयोजकांच्या भूमिकेमध्ये, स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये आपण शिवाजी गदादे यांना आपण पाहिलेलं आहे. परंतु एक चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज म्हणून देखील या संघामध्ये या खेळाडूंची, या मान्यवरांची वर्णी लागली आहे. वैयक्तिक दुसरं षटक हातात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. एकदा पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. चुकीच्या एंडकडे फेकी आहे. 2 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थांबवलाय. एकच धाव आहे. 38 धावा झाल्यात. इथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि त्यानंतर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. हाय अँड हँडसम षटकार. पाच चेंडूमध्ये 44 धावा. 5 षटकांमध्ये 44 धावा. बॅट जर हातात घेतली ना तर तो तोडगा होतो असं गणेश जाधव सरांनी कळवलंय. कारण जे आतमध्ये फलंदाजी करतात ना ते काहीतरी आशा लागते. जो आतमध्ये डगआउट मध्ये जो फलंदाज जो बॅट घेऊन फिरवतोय आशा राहते की मी आतमध्ये कधी जातोय. त्यामुळे फलंदाजी तिथे खराब होते. ते षटक क्रमांक मैदानामध्ये 6 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन यांना. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. स्ट्राईकला अमन यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला अमित आहे. अमन अमित. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. इथे फलंदाज झेल बाद आहे. अमन बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे देखील सुरेख गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत, त्यामध्ये एक फलंदाज देखील बाद झालाय. सचिन यांचं कौतुक करावं लागेल. 44 धाव्यांवरती इथे धावसंख्या येऊन थांबली आहे. 3 फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण. मॅन फ्रॉम दौंड इथे आपण पाहतोय दीपक याला. एक अष्टपैलू गोलंदाज देखील आहे. यस सर. इथे मात्र व्हाईट बॉलचा कॉल. इथे डायरेक्ट हिट केलाय आणि एकच धाव. इथे आताच्या 2 धावा आहेत. वाईट प्लस 1 46 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळले, त्यामध्ये पुढचा चेंडू लगेच गोलंदाजाने इथे अवांतर स्वरूपात हाताळलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. सचिन यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद केलाय. पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 50 धावा. 50 अप. धावसंख्या होती ती 50 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ, पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती, परंतु अमित देखील तितकाच नावाजलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा फुल्लरलेनचा चेंडू. इथे डॉट बॉल आहे. परवाच्या दिवशी नक्कीच आपण पाहिलं तर सचिन सरांचा वाढदिवस होता आणि गेले 3 दिवस ते सेलिब्रेशन देखील सुरू आहे. आज मात्र ते मैदानामध्ये चांगली गोलंदाजी देखील टाकताना पाहायला मिळतात. संघासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू जाऊन विसावतोय. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न. तिसरी देखील पूर्ण आहे. तीनच धावा आहेत. धावसंख्या होती ती 53-54 धावेंची गरज. 54 रन्स टू विन. धन्यवाद डीजे. चला धनकवडी संघ आपला संघ लगेच आतमध्ये घेऊन जा. वेळ लावू नका, कारण आज दिवसभरामध्ये आपल्याला 8 मॅच कव्हर करायच्या आहेत आणि त्या देखील वेळेत. पुढील मॅचचा टॉस आपण लगेचच संपन्न करून घेतोय. JS11 आणि त्यांच्या विरोधात दौंड तालुका 11. JS11 आणि दौंड तालुका 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इथे समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. JS11 संघ आलाय का? JS11 दौंड संघ आलेला आहे. दौंड संघ आलाय ना?
चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, अजिबात वेळ लावू नका. भर उन्हामध्ये पंच तुमच्यासाठी थांबलेले आहेत. तुम्ही हा जो वेळ लावता त्यामध्ये त्यांचा मुडप होईल असं काही वागू नका. JS11 आणि दौंड 11 आलेत का? दौंड 11 आली आहे का? कोणी खेळाडू आलेत का JS11 आणि दौंडचे? कुठे JS11 कुठले? ते बाहेर उभे आहेत ते का? हा, चौथी JS11 आहे हो. पाचवी इथे वेगळी आहे, धनकवडी वॉरियर्स विरुद्ध सदाशिव पेठ. धनकवडीची चौथी आहे का? मग तुमच्या अगेन्स्टची टीम आली आहे का? सदाशिव पेठ आली आहे का? मग चला टॉस करून घेऊ आपण. सदाशिव पेठ आलेले आहेत ना? चला दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. आता मान्यवर म्हणून ईश्वर सर आहेत आपल्या, त्यांच्याच हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करून घेतोय. प्लेइंग 11 टॉस झाल्यानंतर लगेचच इथे जमा करायचे एक कॉइन. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. अबीर शेख आपण इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. सदाशिव पेठ या संघाबरोबर पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. चला आपण लगेच इथे मॅचला देखील सुरुवात करून घ्या. सचिन सर आणि योगेश, सचिन आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमित याला, योगेश वालगुडे आणि अमित गोलंदाजी मार्क वरती. म्हणजे बऱ्यापैकी चेहरे ओळखीचेच झालेत. सचिन सर आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला योगेश वालगुडे. पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. धनकवडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय सदाशिव पेठ. योगेश वालगुडे यांच्या 3 षटकारांसाठी इथे 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. जर लागोपाठचे 3 षटकार इथे खेचून काढले तर अमितजी गोळे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक योगेश वालगुडे यांच्यासाठी इथे आलेले आहे. पुढील मॅचचा टॉस लगेच आपण करून घ्या. पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय या संघाचा संगनायक अमित. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू तर निर्धाव आहे. सचिन कातोरे सर आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत ते योगेश वालगुडे. इथे मात्र काहीसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरती प्रॉपर येत नाहीये. चेंडू बॅट वरतून ब्रश झाला, परंतु त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धावरित्या त्या ठिकाणी हाताळला जातोय. इथे मात्र चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव अगदी वेगात पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ झालाय.
इथे देखील योगेशाने एका धावेने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या होते ती 2 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू. आतापर्यंत 2 धावा झाल्यात. चांगली इथे गोलंदाजी आहे. संयमाने इथे सुरुवात केली आहे. 52 धावेंचा पाठलाग आहे. 54 धावाचा अजून 52 करायच्यात 32 बॉलमध्ये. इथे पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. टॉस इथे संपन्न केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सायन्स फार्मा हा संघ आपण पाहतो. चला, सदाशिव पेठ संघाचे संगणक अजूनही आलेले नाही आहेत. तुम्हाला शेवटचा पुकार आहे सर, प्लीज या. 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजे तुम्हाला. अच्छा, नावं लिहा, पण टॉस करून घेतला म्हणजे नावं लिहिता येते. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वा सुरेख क्षेत्ररक्षण आहे. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 3 आहे. जे सचिन सरांच्या बॅटमधून त्यामध्ये 2 धावा आल्यात. 4 चेंडू खेळत असताना, 5 चेंडू खेळत असताना आणि 1 चेंडू खेळत असताना इथे योगेश वालगुडेच्या बॅटमधून देखील 1 धाव आली. 3 धावा इथे आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 51 धावींची गरज आहे. 30 बॉल 51. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चला 20 मिनिटं लक्षात असू द्या. क्षेत्ररक्षण करताना नेहमी लक्षात ठेवा, 20 मिनिटांमध्ये जर तुमची 5 षटकं पूर्ण झाली नाहीत तर 100% पेनल्टी आहे. मी तुम्हाला सातत्याने सूचना देतोय. एकदा पेनल्टी बसली की मग तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. मेडन ओव्हर देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चांगली वेगवान गोलंदाजी, व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. मॅन फ्रॉम दौंड येथून आलेला हा खेळाडू आपण पाहतोय. दौंड एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. नाव आहे दीपक. अशीचा दीपक घेऊन तो मैदानामध्ये उतरतोय. तर स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन सर आहेत. पहिला चेंडू बॉटम हँडचा पुरेपूर फायदा. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेषा पार. एका चांगल्या गोलंदाजावरती चढवलं आक्रमण. चौकार 4 धावेंसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 4 धावा. धावसंख्या होते ते 11 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल आहे. सचिन सर पुन्हा एकदा स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवरती दीपक. इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील इथे केली जाते. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. पंचांनी अगदी योग्य तो निर्णय इथे कळवलाय. शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डाव्या एष्टीच्या वरून मार्गस्थ झाला आणि पंचांनी लगेचच त्या ठिकाणी इशारा देखील केला की शफल झाल्यामुळे तुमचा अँगल तिथे काहीसा बदलला जातो आणि चेंडू देखील शरीराच्या जवळपासच तिथे मार्गस्थ झालाय. एष्ट्यांच्या वरून तिथे मार्गस्थ झालाय. बघा, प्रत्येक संघाला आपण 20 मिनिटाचा अवधी गोलंदाजी करण्यासाठी देतो. 20 मिनिटांमध्ये आपली 5 षटकं पूर्ण झाली पाहिजे. इथे अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षकाला मात्र इथे बीट करता आलं नाही. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. आतापर्यंत सचिनजी कातोरे यांच्या बॅटमधून 11 धावा आल्या. 12 पैकी 11 धावा म्हणजे एका बाजूने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. इथे योगेशला देखील आक्रमण करावं लागेल. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 42 धावींची गरज आहे. 26 बॉल 42.
इथे परफेक्ट गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा योगेश वालगुडेच्या बॅटमधून येतोय चौकार 4 धाव्यांसाठी. क्या बात आहे. या षटकामध्ये म्हणजे दीपकच्या वरती जो भरोसा होता आणि त्या योगेश वालगुडे यांच्यासाठी पुन्हा एकदा गोळे साहेबांकडून पारितोषिक येत आहे. लागोपाठ 3 षटकारासाठी 2000 आणि लागोपाठ 3 चौकारासाठी 1000. क्या बात आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल सुटलाय. या सिच्युएशनला अरे देवा सिच्युएशन अरे देवा झेल सुटला आणि योगेशला जीवदान. बघा पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर झेल निसटल्यानंतर सौरभने मॅच जिंकून दिली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर मारुती याचा झेल सोडला, त्याने मॅच जिंकून दिली. तिसऱ्या मॅच मध्ये देखील योगेश वालगुडेचा झेल सोडलाय. पाहूया इथे मॅच जिंकून दिली जाईल का. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 17, 24 चेंडू आणि 37 धावा. कपिल डांगे ना नवीन गोलंदाज. इथे गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कपिल. इथे हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलंय. एकेरी धाव मिळते. 17चा खतरा इथे टळतोय. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. चला सदाशिव पेठ संघ कुठे आहे. टॉस करण्यासाठी लगेच या. तुम्ही जर का या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला नाहीत तर तुमची षटकं इथे कमी केली जाईल. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल कारण प्रतिस्पर्धी संघ इथे आलेला आहे. ड्रिंक ब्रेकलाच. इनिंग ब्रेक म्हणजे ड्रिंक ब्रेक झालं. तिसरं षटक सुरू आहे. तुम्ही या षटकाच्या अगोदर ती टॉस साठी या, नाहीतर तुम्हाला एका ओव्हरची पेनल्टी आहे. सदाशिव पेठ संघनायक पटकन या. बघा हे आमचं सांगणं नाही, आयोजकांचं सांगणं नाही, तर तुम्ही म्हणाले कॉमेंटेटर्सला घाई आहे. या चेंडूवरती आपण पाहतो सचिन यांच्या बॅटमधून 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे अगदी 16 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवली जाईल. चितेच्या चपळाईने ते सचिन सरांनी धाव पूर्ण केली. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. चला सदाशिव पेठ संघनायक. बघा या इनिंग या ड्रिंक टाइम मध्ये जर टॉस झाला नाही तर आयोजक लक्षात ठेवतील 1 षटक तुमचं कमी होईल. प्रतिस्पर्धी संघ 6 षटकं खेळतील, तुम्हाला 5च खेळायला मिळतील. आले ना एका दणका. गोळे सर टॉसला. इथे मात्र अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 22 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. 22 बॉल 33. मॅच दोन्ही संघांकडे. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. षटक क्रमांक वाह. पुन्हा एकदा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. मोक्याच्या क्षणी सचिन सरांच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. क्या बात है.
दीपकजी जगताप यांच्याकडून या षटकारासाठी सचिन सरांना 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. शौर्य मेडिकल्स भारतीय विद्यापीठ यांच्याकडून हे पारितोषिक आहे आणि ते कॅश आहे. आल्या आल्या लगेच तुम्हाला दिलं जाईल. पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. परंतु इथे सचिन सरांची जी बॅटिंग सुरू आहे ना ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होतीये. बघा सचिन सर किती तत्परतेने धावा जमा करतात. योगेशची तेवढी साथ मिळाली नाही. 28 धावा झाल्यात. 19 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 19 बॉल 26. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 29 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 18 बॉल 25. 18 बॉल मध्ये 25 धावांची गरज. चला ड्रिंक टाइम. पटकन पाणी घेऊन जा आणि पटकन 1 मिनिटाचा ड्रिंक टाइम आहे. काय मेसेज न्यायचे ते देखील तुम्ही आतमध्ये गेलात तरी चालेल. आपण तोपर्यंत पुढील मॅचचा टॉस संपन्न करूया. 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. भारतीय मेडिकलचे सर्वे सर्वा प्रकाश भरेकर सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस देखील संपन्न होतोय. कॅमेरामन थोडस कॅमेरा इकडे इकडे लांब थांबा जरा. समोर दिसतील. समोर बघा इथे वरती. चला आपण टॉस इथे करून घेतोय. टॉस का बॉस इथे ठेवा मध्ये. आकर्षक असं वॉच गणेशजी जाधव आणि शिवाजी गदादे या मान्यवरांच्या माध्यमातून मिळणार आहे. जो संगणक इथे टॉस जिंकेल. नाणेफेकीचा कौल इथे धनकवडी संघाने सदाशिव पेठ संघाने जिंकला. निर्णय काय सर? बॉलिंग. निर्णय मागचं कारण काय? आमची बॉलिंग साईड जास्त चांगली आहे. तो त्यांना आम्ही 50 मध्ये रोखायचा प्रयत्न करू. नक्कीच क्वार्टर फायनलच्या मॅच प्री क्वार्टरच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर आमिर सर आपण काय निर्णय घेतला असता? मी सुद्धा बॉलिंगच करायचा निर्णय घेतला असता. कारण थोडंसं पहिले सकाळपासून मॅच बघतो. क्लायमेट पण थोडंसं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बॅटिंग आली तरी स्ट्रेंथ आहे आमची. करूयात चांगला स्कोर. नक्कीच तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि मान्यवरांचे देखील विशेष करून आभार. पुढील मॅचचा टॉस झालाय. सदाशिव पेठ या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाहूया त्यांचा तो निर्णय योग्य ठरतोय की अयोग्य. मॅचला इथे पुढच्या आपण पाहतोय आतापर्यंत 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुन्हा एकदा अमित संघाचा संगणक गोलंदाजी मार्क वरती. योगेश इथे एका बाजूने लढतोय म्हणजे चांगली साथ इथे देतोय. आणि आपण पाहिलं तर त्या दरम्यान एकेरी धाव जी पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा झाल्यात. इथे सचिन सर मात्र धावबाद होत आहेत. या भागातील कार्यश्रम नगरसेवक कार्य तत्पर नगरसेवक महेशजी वाबळे सरांचं शुभागमन अभिनव क्रिकेट क्लब सहकार नगर यांचे सर्वे सर्वा संतोषी गायकवाड यांच्या माध्यमातून साहेबांचं इथे शुभागमन केलं जात आहे. आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीला या ठिकाणी महेशजी वाबळे सरांचं या ठिकाणी शुभागमन केलं जात आहे. त्यांचा सन्मान या आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. आपल्या विनंतीला मान देऊन या भागातील कार्यश्रम नगरसेवक महेशजी वाबळे सरांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. प्रत्येक मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केल्यानंतर मान्यवरांचा सन्मान हा आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन या भागातील कार्यश्रम कार्य तत्पर नगरसेवक महेश वाबळे सर आलेले आहेत. संतोषजी गायकवाड अभिनव क्रिकेट क्लब सहकार नगर यांच्या वतीने त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांचं स्वागत त्या माध्यमातून देखील आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न होत आहे. मॅचकडे देखील आपण थोडंसं लक्ष देऊया. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होती ती 30 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय
किरण. इथे मोठा प्रहार आहे. चेंडू हवेमध्ये. इथे चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार योगेश वालगुडेच्या बॅटमधून येतात त्या 6 धावा. क्या बात है. एक कॅच. धन्यवाद डीजे. 15 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. योगेश वालगुडे मगातपासून शांत फलंदाजी करताना आपण पाहिलाय. हा चेंडू देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे निर्धाव चेंडू आहे. सन्मान इथे दिला जातोय कारण अमित तितकाच मातब्बर गोलंदाज आहे. 14 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सचिन यांनी जी फलंदाजी केली त्यावेळेस योगेश शांत खेळत होता. सचिन बाद झालेत. आता योगेशची बॅट इथे बोलायला लागली आहे. पुढचा चेंडू अमित याचा योगेशसाठी. इथे पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. योगेश नाम सुन के फ्लावर समजे क्या. फायर एम ए फायर सातत्याने दाखवतोय. हवाई फायर करून षटकार. बॅक टू बॅक दुसरा. 6 धावा. डीजे काय बॅटिंग इथे सुरू आहे. 2 षटकारांनी अगदी सामन्याचं पारडं आपल्या संघामध्ये झुकवण्याचं काम योगेश वालगुडेने केलंय. 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा एखादा बलाढ्य संघ आहे ना त्याच्या विरुद्ध जी कामगिरी होते त्या कामगिरीची चर्चा वर्षभर केली जाणार आहे. हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ देखील तितकाच मातब्बर आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. इथे येतोय षटकारा पाठोपाठ 4 4 4 4 चौकार. धन्यवाद डीजे. बघा ज्या संघाची चर्चा गेले 2 दिवस 3 दिवस सुरू होती ना त्या संघाला देखील आपण पराजयाच्या छायेमध्ये पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये सौरभचा सोडलेला झेल आठवा. सौरभने केलेली फलंदाजी आठवा. सेकंड इनिंगमध्ये जो झेल सोडला त्यानंतर त्याने मॅच जिंकूनही दिली. दुसऱ्या मॅचमध्ये भोर संघाच्या मारुती यांचा झेल सोडला आणि मारुती याने देखील बलाढ्य अशा जीबी या संघाला हरवून दुसऱ्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल मध्ये भोर संघाला आपल्याला नेताना पाहायला मिळालं. आता तिसऱ्या मॅच मध्ये देखील तेच चित्र आहे. योगेश वालगुडेचा सोडलेला झेल आणि त्यानंतर सायन्स फार्मा विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल करतोय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा दौंड एक्सप्रेस दीपक. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे परंतु 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. किरण स्ट्राईकला सज्ज असेल. नॉन स्ट्राईकला योगेश. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. 11 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज. 11 बॉल 8. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचं काम इथे योगेश वालगुडे करतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आहे. 46 धावा झाल्यात. 8 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटचं गुणोत्तरच आहे. तुम्ही कॅच पकडा तुम्ही मॅच जिंकणार आहे. तुम्ही कॅच सोडला तुम्ही मॅच हरणारच आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेला गवसणी घालणारा एक सुरेख आणि चांगला फटका. चौकार 4 धावांसाठी. डीजे 50 धावा झाल्यात. 50 अप. या 4 धावेने धावसंख्या जर आपण पाहिले तर सायन्स फार्मा या संघाची धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. 4 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी. काय बॅटिंग इथे केली प्रथमतः सचिन सरांनी आणि नंतर मदतीला धावून आला योगेश वालगुडे. चांगली साथ किरणही देतोय आणि अफलातून फलंदाजीमुळे आपण पाहिलं तर इथे मात्र धनकवडी
धनकवडी फायटर्स हा संघ नक्कीच आपण पाहिला तर काहीसा पिछाडीवरती आहे. 51 धावा झाल्यात. द्या 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 द्या. ही मॅच संपल्यानंतर सदाशिव पेठ आपला संघ पूर्णपणे आतमध्ये घेऊन जायचं लगेच. ते बाहेर यायच्या अगोदर ती तुम्ही आत जा. धन्यवाद. 51 धावा झाल्यात. अजूनही 3 धावांची गरज आहे. इथे फुल्लर लेनचा चेंडू गती परिवर्तन. इथे अजूनही मॅच संपलेली नाहीये. चेंडू डॉट बॉल आहे. धावसंख्या होते ती 51. अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? सावकाश. इथे प्रयत्न अप्रतिम आहे. एखाद्या वेळेस इथे झेल झालाही असता, परंतु इथे मिसअंडरस्टँडिंग. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले ना तर अगदी समोरासमोर पळत आले. त्यामुळे अमितने आपला रस्ताच बदलला. धडक होण्यापेक्षा रस्ता बदललेला चांगला. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. स्कोर आर लेवल. 7 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. बघा सामना होता कुठे ने आलाय कुठे. एक झेल किती महागात पडू शकतो. योगेशचा झेल सोडला आणि योगेशने मात्र त्या जखमीवरती मीठ चोळायचं काम केलं. चेंडू निर्धाव आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. 6 बॉल 1. बघा आपण या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी उपस्थित केलं, माननीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कैलासवासी माऊली नरहरे चषक 2024 पर्व 11व आपण या मैदानामध्ये जे संपन्न करतोय, या स्पर्धेचं औचित्य साधून या भागातील कार्यश्रम नगरसेवक माननीय महेशजी वाबळे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं. कार्य तत्पर नगरसेवक आहे. समाजाचा विकास आणि त्याचबरोबर खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका महेश वाबळे सरांची आपण पाहिलेली आहे. आणि आपल्या या स्पर्धेला देखील विनंतीला मान देऊन या ठिकाणी संतोषजी गायकवाड अभिनव क्रिकेट क्लब सहकार नगर यांच्या माध्यमातून त्यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि स्वागत इथे केलं जात आहे. संघ या ठिकाणी सायन्स फार्मा हा संघ विजयी होतोय. क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ आपल्याला मिळतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्यांना पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा.